इतिहासात पहिल्यांदाच हे घडलं। 13 तासांनंतर लालबागचा राजा विसर्जित झाला। अहंकार, पैसा नाही, भक्ती जिंकली। कोळी बांधवांना नाकारून गुजरात कंपनीला टेंडर महागात पडलं। मराठा समाज, त्या मुलीचा बाप, कित्येक लोकांचा तळतळाट घेतला। शेवटी बाप्पाचा प्रकोप पाहिला। हे सिद्ध झालं, दैवी चमत्कारांपुढे कुणाचंच काही चालेना। मग अंबानी असो किंवा सर्वसामान्य गरीब। नेमकं घडलंय का? भरती आणि ओहोटीचा अंदाज न आल्यानं 13 तासांनंतर लालबागचा राजा ऐन ग्रहणात विसर्जित करण्यात आला। हे कितपत योग्य? बरं, भरती आणि ओहोटी फक्त लालबागच्या राजाबाबतच लागू कशी झाली? याच भरतीमध्ये चिंचपोकळीचा चिंतामणी, उमरखाडीचा राजा, मुंबईचा सम्राट, ताडदेवचा राजा, खेतवाडीचा गणराज, गिरगावचा राजा यांच्याकडे अत्याधुनिक किंवा गुजरातचे तराफे नसून वेळेत बाप्पांचं विसर्जन झालं। पण लालबागच्या राजाचे विसर्जन ग्रहणात आणि अशुभ वेळेत झाल्याचा आरोप होतोय। पण ही वेळ आलीच का? मुंबईसह संपूर्ण जगभरातील गणेश भक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या लालबागच्या राजाचे विसर्जन यंदा वेळेत पार पडू शकले नाही। यंदा विसर्जनासाठी स्वयंचलित व हायड्रोलिक यंत्रणेसह खास तराफा तयार करण्यात आला। परंतु लालबागच्या राजाची मूर्ती या तराफ्यावर चढू शकत नसल्यानं गेल्या 13 तासांपासून बाप्पा समुद्रातील 4-5 फूट खोल पाण्यात स्थिरावले होते। कोळी बांधवांकडून काढून घेतलेला मान गुजराती कंपनीला दिला। पैसा, अत्याधुनिक यंत्रणा आणि बडे बाता काहीच कामी आलं नाही। शेवटी कोळी बांधवांचा जुना तराफा आणि जुनी कोळी बांधवांनी 13 तासांनंतर लालबागच्या राजाला विसर्जित केलं। मंडळाचे कार्यकर्ते बाप्पाचं विसर्जन होत नव्हतं म्हणून याचना करत होते। चूक भूल माफ कर अशा याचना करत होते। पण खरंच मंडळाने केलेल्या चुका माफी देण्यायोग्य होत्या का? दरम्यान याबाबत कोळी बांधवांनी सुद्धा भाष्य केलेलं आहे, त्यावरती आपण नंतर येऊयात। पण याच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी 10 दिवसांमध्ये काय काय घडतं? सबकुछ म्हणजे लालबागच्या राजाच्या मंडळाचे सदस्य। एक पाय गरिबांसाठी आणि एक पाय श्रीमंतांसाठी। एका पायावर तुम्ही 1 सेकंदही डोकं टेकवू शकत नाही आणि एका पायावर तुम्हाला वाटेल तितक्या वेळ थांबता येऊ शकतं। एक पाय तुम्हाला सर्वसामान्य आणि गरिबीची जाणीव करून देतो आणि दुसरा पाय तुम्हाला श्रीमंतीचा माज दाखवून देतो। हे वर्षानुवर्ष लालबागच्या राजाच्या चरणी घडत आलंय। पण यावर कोणीच काही बोलत नाही, कारण याचे ट्रस्टी आहेत धनधांडगे लोक। इथे कोण काय बोलणार असा प्रश्न तयार होतो। दिसताना सगळ्यांनाच दिसत होतं की जे चाललंय हे आता अपेक्षेपलीकडे चाललंय। मागच्या वेळेचा तर व्हायरल झालेला तो व्हिडिओ बघितला तर आजही डोळ्यात पाणी येतं। अहो, त्या मुलीचा बाप तिला खांद्यावर घेऊन गर्दीत तिला काही होऊ नये म्हणून खांद्यावर घेतलं आणि लालबागच्या पायापाशी डोकं टेकवतात न टेकवतात तोच तेथील सदस्याने त्यांना धक्क्याबुक्कीला सुरुवात केली। अक्षरशः त्या व्यक्तीला लाथा घातल्या। खरंच सांगा, देवाला तरी हे चालणार होतं का हो? कसं चालणार? अहो, कधीही बंद न राहणारं लालबागचं अन्नछत्र तुम्ही मराठा समाजाची लोक तिथे आलेत म्हणून बंद ठेवलं। कुठल्या समाजाचे होते, कुठल्या जातीचे होते, काय हेतू होता सोडून द्या। अहो, पण ती माणसं होती, हे तरी बाप्पाला चाललं असेल का? आणि शेवटी तुम्ही आज या सगळ्या गोष्टींचा अंत केला आणि आता शेवटी देवानं 13 तास तुमचा अंत पाहिला। एवढं सोडून द्या, पण ज्या लालबागच्या राजावर खरा हक्क कोळी बांधवांचा आहे त्या कोळी समाजालाच तुम्ही बाजूला केलं आणि गुजरात कंपनीला टेंडर देऊन या बाप्पाचा विसर्जित करण्याचा मान जो कोळी बांधवांचा होता तो मानही त्यांच्याकडून काढून घेतला। नमस्कार, मी गिरगाव चौपाटीचा नातवा हिरालाल पांडुरंग वाडकर आपल्या प्रसाद माध्यमातून बोलत आहे। आज गिरगाव चौपाटीमध्ये लालबागचं विसर्जन झालेलं नाही। काही कारणामुळे ओटी भरतीचा अंदाज लालबागच्या राजाच्या मंडळाला आलेला नाही। आज आम्ही वाडकर बंधू बरीच वर्ष झाली लालबागच्या राजाचं विसर्जन करत आलेलो आहोत। आज काही कारणामुळे विसर्जन लवकर झालेलं नाही आणि वाडकर बंधू जे आहेत ते वर्षानुवर्ष विसर्जन करत होते आणि आता ते करत नाही, कारण गुजरातचा तराफा आल्यामुळे लालबागच्या राजाने हा कॉन्ट्रॅक्ट त्यांना दिलेला आहे। याच्यापुढे लालबागच्या राजांनी त्यांच्या मंडळाने विसर्जनाची काळजीपूर्वक घ्यायला हवी। एवढा अन्याय देवाच्या चरणी कसा सहन होणार? भगवान के घर देर है पर अंधेर नाही याचाच प्रत्यय काल आला। अशुभ वेळेत ग्रहणाच्या वेळेस बाप्पाला विसर्जित करण्यात आलं।
ज्या अंबानी कुटुंबाच्या नावावरती हा बाप्पा चालतोय त्या अंबानी कुटुंबाच्या घरात कुठलाही सण कार्यक्रम असू द्या, तिथे पूजा अर्चना शुभ अशुभ वेळ पाहून अनेक मंत्रांच्या माध्यमातून केली जाते. तिथेच तुम्ही अशा ग्रहणाच्या वेळेत लालबागच्या राजाचं विसर्जन केलं, हे कितपत योग्य आहे हा प्रश्न आहे. कोळी बांधवांसह उभा महाराष्ट्र बघत होता की लालबागच्या राजाचा हा दैवी चमत्कार अनेकांसमोर, अनेकांच्या पैशासमोर, अनेकांच्या अहंकारासमोर फिका पडला नाही. शेवटी अहंकार आणि पैसा हरला आणि मनोभावी भक्ती जिंकली, हेच काल दिसून आलं. इथून पुढे तरी लालबागच्या मंडळाचे सदस्य काहीतरी यातून धडा घेतील आणि इथून पुढे हे होणार नाही यावर काम करतील. नाहीतर सर्वसामान्य लोक ज्या गणपतीच्या दुसऱ्या पायावर असतात त्यांनी त्या पायाच्या चरणाशी जाऊच नाही. आपल्या घरात गणपती असतो तिथेच मनोभावे दर्शन घ्या, कारण या जगात आता पैशाला किंमत आहे, माणसाला नाही. पटलं तर जितका होईल तितका हा व्हिडिओ शेअर करा. जय महाराष्ट्र.